हॅम्लिन हे जर्मनीमधलं एक टुमदार रमणीय गाव होतं. पण एकदा तिथे उंदरांचा खूप सुळसुळाट झाला. बुटात, टोपीत, टोपलीत जिथे पाहू तिथे उंदीरच उंदीर झाले. ते दिसतील त्या वस्तू कुरतडू लागले. लोकांनी पिंजरं लावले, हुसकवण्याचा प्रयत्न केला, पण उंदीर काही दाद देईनात. लोक अक्षरशः वैतागले. काय करावे त्यांना सुचेना. अशातच गावात एक पुंगीवाला आला. त्याच्या अंगात रंगीबेरंगी कपडे आणि डोक्यावर गोंडेदार टोपी होती. पारावर गावकऱ्यांशी गप्पा मारताना त्याला इकडे तिकडे उंदीर दिसू लागले. तो गावच्या लोकांना म्हणाला, माझ्याकडे एक कला आहे. गावात कितीही उंदीर असले तरी मी त्यांना नक्कीच पळवून लावू शकतो. अगदी देवासारखा धावून आलास बाबा. हे काम केलेस तर आम्ही तुला 10,000 मोहरा देऊ. आम्ही वचन देतो तुला, पण लवकर कामाला सुरुवात कर. पुंगीवाला रस्त्यावर आला आणि पुंगी वाजवू लागला. आणि काय आश्चर्य, घराघरातून उंदीर बाहेर आले. पुंगीवाला पुंगी डोलवत वाजवत चालू लागला. उंदरांची पलटण मागून निघाली. वाटेत नदी लागली. पुंगीवाला चक्क पाण्यात उतरला. गंमत म्हणजे उंदरांनीही धडाधड पाण्यात उड्या मारल्या आणि ते पाण्यात बुडून तडफडून मेले. भरपूर मोहरा मिळणार म्हणून पुंगीवाला खुशीत बाहेर आला. लोकांनी पुंगीवाल्याला मोहरांची थैली दिली. त्याने मोहरा मोजल्या तसा त्याच्या रागाचा पारा चढला. तो म्हणाला, मोहरा तर 1000च आहेत. माझी थट्टा लावली का काय? अहो महाराज, दिल्या तेवढ्या बरोबरच आहेत. जास्त मागू नका. आता मात्र पुंगीवाला चांगला चिडला. लोकांना बाजूला सारून तो ताड ताड रस्त्यावर आला आणि पुन्हा पुंगी वाजवू लागला. नंतर जे घडले ते अघटितच होते. घराघरातून पुंगीच्या सुरावर मोहित होऊन लहान लहान मुले रस्त्यावर आली. पुंगीवाला पुढे जाईल तशी मागोमाग जाऊ लागली. पुंगीवाला डोंगर कपारीत शिरला. मुलेही त्याच्या पाठोपाठ गेली आणि गायब झाली. लोकांनी वाट पाहिली, पण मुले काही परत येईनात. लोक हवालदिल झाले. आयाधाय मोकलून रडू लागल्या. तेवढ्यात पुंगीवाला परत येताना दिसला. पण यावेळी तो एकटाच होता. लोक ओरडले, अरे दुष्टा, मुलं कुठे आहेत? आता विसरा तुमची मुलं. ती कधीच परत नाही येणार. हे ऐकून लोक भयभीत झाले. गयावया करू लागले. लोकांना त्यांची चूक उमगली. लागलीच त्यांनी कबूल केल्या तेवढ्या मोहरा पुंगीवाल्याला दिल्या. मग थोड्याच वेळात पुंगीवाला मुलांना घेऊन परतला. लोकांनी त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानले. गावाने रात्री एकत्र येऊन त्याचा जंगी सत्कार केला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण दुसऱ्याला दिलेल्या वचनाचा भंग केला तर आपली चांगलीच फजिती होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला नक्कीच आवडली असेल.